अंबरनाथमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा रजी न 982/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात आदित्य वसंत कनोजिया या आरोपीला अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गावदेवी मंदिर परिसरात चोरीची अपाची दुचाकी आरोपीकडे मिळून आली। सखोल चौकशीत आरोपीकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून एकूण 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे अंबरनाथ व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतील एकूण 4 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1,65,000 रुपये आहे। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, गुन्हे निरीक्षक उमेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शाडू काळदाते तसेच वासुदेव दराडे, स्वप्नील पाटील जाधव आणि शेख यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी बजावली। अंबरनाथ पोलिसांच्या या कारवाईने दुचाकी चोरट्यांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 982/25 भारतीय न्याय संहिता 305 याप्रमाणे दिनांक 28/12/2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये एक TVS पांढऱ्या रंगाची मोटरसायकल, किंमत अंदाजे 20,000 रुपयाची मोटरसायकल चोरीला गेलेली होती। या दुचाकीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई दराडे आणि पोलीस शिपाई पाटील, स्वप्नील पाटील या दोघांनी देखील कंटिन्यू 3 दिवस सतत आरोपीचा मागोवा घेतला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मागोवा घेतला असता त्यांना ते आरोपी अंबरनाथ पूर्व या ठिकाणी असल्याचे दिसून आले आणि त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या ताब्यात एक गाडी मिळाली। त्या गाडी संदर्भात त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। त्या संदर्भात त्याला विचारपूस केली असता त्यांनी ती गाडी चोरल्याचे सांगितले। त्यामुळे ती गाडी ह्या 982/25 मध्ये निष्पन्न झाल्याने त्या आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीकडे PCच्या मुदतीमध्ये तपास केला असता त्याने आणखी 3 गाड्या चोरी केल्याचे कबुली दिलेली आहे। त्या आरोपीकडे आमच्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे एकूण 3 गुन्हे ओपन झालेले आहेत। गुन्हा रजिस्टर नंबर 515/25, 880/25 आणि 982/25। तरी शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा निष्पन्न झालेला आहे। असे एकूण 4 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एकूण 1,40,000 रुपये किमतीच्या गाड्या, मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। आरोपीची पार्श्वभूमी काय आहे? आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार नाही, परंतु त्याला ती मोटरसायकल चोरी करण्याची सवय लागलेली होती। त्याकडून एकूण 4 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। आणखी 2 मोटरसायकली आहेत, त्या संदर्भात अजून काही निष्पन्न होत नाही। निष्पन्न होताच कळवतो। गेल्या वर्षी एकूण 38 गाड्या चोरीला गेलेल्या आहेत। अंबरनाथमधून जवळपास निम्म्याहून अधिक गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी अटक करून। कोर्टामध्ये हजर PC मिळालेली आहे। आज देखील आम्ही कोर्टात हजर करीत आहोत।